रात्री चालताना तोल जाऊन पडणाऱ्यांना महत्त्व देत नाही. सुनील तटकरे यांचे लक्ष्मण हाकेंना एका वाक्यात उत्तर. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवारांवर आरोप करणाऱ्या लक्ष्मण हाकेंना आता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिले. ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो त्याला कुठे महत्त्व देता, असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. हाके डाके पडळकर अशा लोकांना महाराष्ट्र फार काही महत्त्व देत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. अजित पवारांनी ओबीसींचा निधी अडवला, अर्थ खात्याला ते चिकटून बसलेत, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. आपण बोलायला लागलो तर अजित पवारांचे कपडे राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर सुनील तटकरेंनी त्यांना उत्तर दिलं. सुनील तटकरे म्हणाले की ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो त्याला महत्त्व कशाला द्यायचं. राज्याचे प्रमुख हे शेवटी मुख्यमंत्री असतात आणि कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की कुठल्याही प्रकारचा निधी हा दुसऱ्या खात्यात वळवला गेला नाही. कुठल्याही खात्याचा निधी कमी करण्यात आलेला नाही. अजित पवार हे उत्तम अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करत आहेत. अशी पावती माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली असेल तर हाके पडळकर काय बोलतात, त्यांना कशाला महत्त्व द्यायचं. आमच्या प्रवक्त्यांनी त्यांना जी काही नामविशेषणं दिली आहेत, मला ते शब्द बोलणंही चांगलं वाटत नाही, पण त्यांची लायकी काय आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तोल जाऊन कोण कुठे पडतं हे सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे त्यांना फार महत्त्व देऊ नये. अदखलपात्र व्यक्तींच्या वक्त्यांवरती काय फारशी बोलण्याची आवश्यकता नाही, कारण माझ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी या बाबतीमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्यांना काय फारसं मी महत्त्व देऊ इच्छित नाही, कारण कोणाच्या म्हणण्यामुळे नाहीच. दादा स्वतःच्या कर्तृत्वातून राज्याला नेहमीच आर्थिक गाडा रुळावरती आणण्याच्यासाठी सतत प्रयत्नशील त्या ठिकाणी राहिले. अर्थ आणि नियोजन विभागाला त्यांनी दाखवलेली दिशा महाराष्ट्रातल्या स्थापनेपासूनच्या इतिहासातली अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी राहिलेली आहे. त्यामुळे असे बेदखल माणसं ज्यावेळेला टीका करतात त्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून मला काय फारशी दखल घ्यावी असं वाटत नाही. माझ्या पक्षाच्या काही प्रमुख सहकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये मत मांडलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.